न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक शहरात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती। त्याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित पोलीस स्टेशनला सूचना दिल्या होत्या। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक उप पोलीस निरीक्षक राजेंद्र घुमरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की रवींद्र भोये हा चोरीची होंडा कंपनीची ड्रीम युवा मोटरसायकल पाथर्डी फाटा आरके लॉन्स जवळ उभा असून तो ही गाडी विकण्याच्या तयारीत होता। सदरची बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना माहिती देऊन मार्गदर्शन घेऊन खात्री करीत रवींद्र भोई वर्ष 23 राहणार लक्ष्मीनगर अंबड हा चोरीची होंडा कंपनीची ड्रीम युवा मोटरसायकल पाथर्डी फाटा येथे आरके लॉन्स जवळ असलेल्या गॅरेज जवळ मिळून आला। सदर मोटरसायकलची खात्री करिता सदरची मोटरसायकल सुरेश सुभाष पवार राहणार एकलव्य रोड धामुरी तालुका कोपरगाव अहमदनगर यांची चोरी केली असल्यावर सदर मोटरसायकल चोरीबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचं समजून आलं। त्यानुसार आरोपी व मुद्देमाल कोपरगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्याची कारवाई करून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला। सदरची कामगिरी पुणे शाखा युनिटकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे, पोलीस हवालदार सुनील आहेर, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डेकर, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण आदींच्या पथकाने केली आहे। न्यूज इंडिया 27 मराठी नाशिक।